गजानन कदम यांनी यवतमाळच्या आर्णीत रात्रीच्या वेळी घरासमोर म्हशींच्या रेडक्यावर मोकाट श्वानांनी अचानकपणे हल्ला चढवला असून त्या रेडक्याचे लचके तोडल्याचं लक्षात येताच संपूर्ण देऊरवाडा येथील आर्णी नगर परिषदेत निवेदन देण्यात आलंय की मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली। तर यापूर्वीही देऊरवाडा येथील बऱ्याच जनावरांवर हल्ला करून जखमी केलं होतं। नागरिकांच्या मनात मोकाट श्वानांची धास्ती बसल्याचं चित्र सुद्धा दिसतंय। निवेदनामार्फत मागणी करून सुद्धा अजूनही कुठलाही बंदोबस्त करण्यात आला नाही। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रंजना आडे यांनी। संदर्भात जे आपण निवेदन दिलं होतं त्या निवेदनाची काही दखल घेण्यात आली का हे तुम्ही मला थोडक्यात सांगू शकता का? नाही, अजून काही दखल झालेली नाही। आम्ही 27 तारखेला नगरपंचायतमध्ये दखल दिली आम्ही, पण अजून आज 3 दिवस झाले अजूनही कोणतरी नगरपरिषदेमधून कोणी दखल घ्यायला इथे आलं नाही। आम्हाला नुकसान तर झालंच आहे आम्हाला, पण आज जनावर झालं, उद्यापासून लहान लेकरं आहे, लेडीज आहे, यांच्यावर ते टोळीनुसार नाही का हल्ला करत आहे। आज तुम्ही गावात कुठेही जा, तुम्हाला एक एक कान कापलेलं तुम्हाला वासरू दिसेल, कारण प्रत्येक असा झुंबड करून नाही का एक एक कुत्रा, समजा एक एक कुत्रा राव, एक एक व्यक्ती राव, याच्यावर नाही का हल्ला करत आहे। ते पटकन त्यांना बंदोबस्त करायला पाहिजे। जर तात्काळ बंदोबस्त नाही झाला तर आपण काय करणार? आम्ही आंदोलन करू, उपोषण करू। तुम्हाला आम्ही काहीतरी उपोषणाला बसणार, काहीतरी याच्यावर दखल नाही घेतली आम्ही उपोषणाला बसील, काहीतरी येणं करायला पाहिजे, याचं नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, बंदोबस्त करायला पाहिजे। आणि खूप तकलीफ आहे या कुत्र्याची, आणि मसाळाले लेकरायले असे खूप नुकसान होत आहे। मुंबईतील दादरच्या हिंदू कॉलनीत गुढी